जय जिजाऊ जय शिवराय मित्र. 2-3 दिवस झाले आपण पाहताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी असे वाद लावले जात आहेत. हे फक्त राजकारणी पुढारी लोक हे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये वादाचे बीजारोपण करत आहेत मित्र हो. तर त्यामुळं ह्या वादापासून अलिप्त राहा. या सरकारला फक्त विकासावरून लक्ष हटवायचे जनतेचं. शेतकऱ्यांचे प्रश्न असो, इसालच्या गोरगरीब जनतेचे प्रश्न असो, रस्त्याचे प्रश्न असो, शिक्षणाचे प्रश्न असो, तुमच्या या पुढाऱ्यांनी इंग्लिश शाळा काढल्यात, त्यामध्ये इंग्लिश सुद्धा बोलल्या जात नाही. 99% इंग्लिश शाळामध्ये हिंदी बोलल्या जाते. तर का बोलल्या जाते? यांच्या शाळा आहेत ह्या मित्र हो. तर हे फक्त आपल्या गोरगरीब जनतेमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहात. आपल्याला सुद्धा बाहेरच्या राज्यामध्ये जावं लागतं मित्र. कुठेही संविधानामध्ये लिहिलेलं नाहीये की प्रत्येक भाषा राज्यामध्ये आपण स्थलांतर करत असताना आपल्याला आलीच पाहिजे असं कुठेही नाही. त्यामुळं आपण सुद्धा बाहेर राज्यात जातो तर त्यावेळेस सुद्धा आपल्यासोबत असे प्रकार घडू शकतात. असे हाणामारीचे हा बघा एक नेता हा डायरेक्टली झोडतोय. तर हा सर्वसामान्य माणूस नाहीये, त्याच्या गळ्यामध्ये रुमाल बघा, हा पुढारी आहे. तर असे वाद पेटून घेऊ नका आणि त्यांनाही आपल्या राज्यात खुशालीने राहू द्या. आपणही गेलो तर आपल्याला सुद्धा ते स्वागत करतील. त्यामुळं आपण भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन आपण कुठलीही भाषा बोलू शकतो. याच्यावरती कोणते निर्बंध नाहीत बघा. आपली ही एक हिंदी भाषा राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित केली. ती आपल्या संवादाची भाषा आहे. आपण जर स्थलांतर केलं त्यावेळेस. त्यामुळे ह्या पुढाऱ्याच्या नादी लागू नका. हे हरामखोर भिकारचोट नेते आहेत. हे प्रत्येक निवडणुकीच्या टायमाला विधानसभा, लोकसभा, महानगरपालिका वेगवेगळे मुद्दे घेऊन येतात आणि आपल्या गोरगरीब जनतेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, दंगे भडकवण्याचा प्रयत्न करतात. हेच ते हरामखोर आहेत. सर्वसामान्य जनतेला याच्यात काही घेणं देणं नाहीये. तर धन्यवाद. तुम्ही लक्षात ठेवा, या वादात पडू नका. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद.